दंडवत प्रणाम मंडळी. या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणा सर्वांसाठी एक महत्त्वाची पर्वणी आणि एक महत्त्वाची सूचना घेऊन आपल्यासमोर मी आज आलेलो आहो. द्वारावती प्रतिष्ठान, वाशिम जिल्हा, सद्भक्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त 4 ते 5 दिवसाची पदयात्रा, वर्ष दुसरे, दिनांक 20 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026, श्रीकृष्ण ध्यान मंदिर, लाखाळा जामरुन ते श्री क्षेत्र येळवण असे या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पदयात्रेमध्ये आपणा सर्वांना काही महत्त्वाचे चरणांकित स्थान वंदन होणार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री क्षेत्र येळवण असेल, श्री क्षेत्र बार्शी टाकळी असेल, श्री क्षेत्र घटाळी असेल. हे 3 चरणांकित स्थान आपल्याला वंदन होणार आहेत. त्याचप्रमाणे तांदळी शेवई येथील एक मांडलिक स्थान आहे, ते स्थानसुद्धा आपल्याला वंदन होणार आहेत. म्हणून बंधूंनो, या पदयात्रेला आपण सर्वांनी जायलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे पदयात्रा म्हणजे काय? पदयात्रेमध्ये स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक या चतुर्विध साधनांची आपल्याला सेवा घडते, आपल्याला वंदन होतं. त्याचप्रमाणे स्वामींनी सांगितलेले 4 साधन असतील, नामस्मरणाचे, स्मरणाचे, जे की आपल्या सर्वांना ठाऊक आहेत, ते सुद्धा आपल्याकडून या सर्व गोष्टींचा लाभ होतो. म्हणून आपण सर्वांनी पदयात्रेचा हा लाभ आहे तो घ्यायलाच पाहिजे. आता ही पदयात्रा कशी असणार आहे तर 20 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता या पदयात्रेचं प्रस्थान होणार आहे श्रीकृष्ण ध्यान मंदिर, लाखाळा जामरुन येथून. आणि जवळपास 23 तारखेला ही पदयात्रा पोहोचणार आहे श्री क्षेत्र येळवण. संपूर्ण जो काही रूट आहे मी आपल्या स्क्रीनवरती आता आपल्याला दिलेला आहे, आपण बघू शकता कशी कशी ही पदयात्रा जाणार आहे. यासोबतच 24 तारखेला सकाळी सकाळी प्रायश्चित्त विधी, जो की खूप महत्त्वाचा असतो, तो प्रायश्चित विधी आपल्या सर्वांकडून येथे घडला जाईल आपल्या सर्वांना. त्याचप्रमाणे भव्य असा पंचावतार उपहारसुद्धा आपल्याला या ठिकाणी घडणार आहे. म्हणून आपणा सर्वांना एक प्रेमपूर्वक विनंती आहे, द्वारावती प्रतिष्ठानद्वारा आणि आपल्या संपूर्ण परिवाराच्या वतीने सुद्धा आपण सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपण सहभागी व्हाल ही मला अपेक्षा आहे. तर येणार असाल तर लगेच कमेंट करा. आणि स्क्रीनवरती तुमच्या मोबाईल नंबर दिलेला आहे बघा, दिसतोय ना? हां, तर याच मोबाईल नंबरवरती आपण सर्वांनी संपर्क साधायचा आहे आणि पुढे काय नियोजन आहे ते आपल्याला या मोबाईल नंबरवरतीच आपल्याला ते कळून जाईल. तर चला भेटूया या पदयात्रेमध्ये. माझासुद्धा विचार आहे, बघूयात काय होतंय. तर कदाचित येईल मी, बघूया, भेटू तिथे. आलो तर नक्कीच भेटेल. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.